मी प्रियांका तुमचं स्वागत करते आपल्या या किचनमध्ये। आज बघणार आहोत आपण भरलं वांग। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी वांगी घेतलेली आहेत, काटेरी वांगी स्वच्छ धुवून त्याचे 4 काप उभे 4 काप करून घेतलेले आहेत। तर मी आता ही पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। तर 1 कप कांदा घेतलेला आहे मी। 2 मीडियम साईजचे कांदे कट करून 1 कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर कुकरमध्ये बनवणार आहोत आपण। तर सुरुवातीला मी इथे कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ते अर्धा चमचा मी इथे तेल टाकलेला आहे। त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर आपण सुरुवातीला मसाला तयार करून घेणार आहोत, जो आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे। तर त्यासाठीची ही प्रोसेस आहे। तर तुम्ही इथे कच्चा कांदा घेतला तरीही चालेल, पण तुम्ही जेव्हा असा कांदा छान गोल्डन ब्राउन फ्राय करून घेता तेव्हा एक वेगळीच टेस्ट येते त्या भरल्या वांग्याला। तर नक्की अशा प्रकारे करून बघा। तर बघू शकता तुम्ही छान फ्राय झालेला आहे। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूयात। तर थोडासा मी आता याला थंड करून घेते। थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दाण्याचा कूट। तर इथे मी 4 चमचे मोठे 4 चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे। तर बारीक दाण्याचा कूट आहे, थोडासा जाडसर घेतला तरी चालेल। त्यानंतर इथे टाकत आहे अद्रक, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे। पाव चमचा हळद, धणा पावडर, त्यानंतर जिरा पावडर ते घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकत आहे। त्यानंतर मी इथे घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तर तो मी 2 चमचे घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकूयात। तर सगळे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे, तर तोही मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे। तर याने टेस्ट छान येते वांग्याला। तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आणि मी हे सर्व आता यामध्ये तेल ॲड करण्याची गरज नाही आहे, कारण की कांदा आपण छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे, त्यामुळे हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल। तर मी इथे हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घेते। हे पहा, अशा प्रकारे हा कांदा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आता हा मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर असे मी काप करून घेतलेले आहे, त्यामध्ये मी हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भरून घेते। आणि अशी जी भरून वांगी आपण जी भाजी करतो त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते। तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा। अशा भरल्या वांग्याची टेस्ट ही खूप छान लागते। तर मी अशा प्रकारे सर्व वांगी जी आहेत ती भरून घेते, सर्व मसाला त्यामध्ये भरून घेते। तर इथे मी चिंचेचा कोळ यूज केलेला आहे, तर तो पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे सर्व वांगी जी आहेत ती भरून झालेली आहेत। आता आपण सुरुवात करूयात। तर इथे मी तोच कुकर ठेवलेला आहे, त्या कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकते। त्यामध्ये मोहरी टाकूयात। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। तर इथे मी जिरं देखील घेतलेला आहे अर्धा चमचा। मोहरी ही नेहमी जिऱ्याच्या अगोदर टाकायची, कारण की मोहरीला हा जास्त वेळ लागतो। त्यानंतर मी टाकणार आहे हिंग। तर अगदी पाव चमचा मी इथे हिंग टाकलेला आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत 7 ते 8, तर तीही छान तडतडून देते। त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपली मसाला भरलेली वांगी आहेत ती यामध्ये टाकायची आहे। तर मी ही सर्व वांगी आता यामध्ये टाकून घेते। तर ही वांगी देखील आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। त्या वांग्याचा जो आहे कलर जो आहे तो चेंज होईपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हा राहिलेला मसाला आपण नंतर ॲड करणार आहोत। तर आता मी ही वांगी जी आहेत छान परतून घेते। अगदी मीडियम गॅसवर मी याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेणार आहे। आणि परतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याचा रंगही छान बदललेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनटाने ही वांगी जी आहेत ती अशी दिसत आहेत। याचा कलर जो आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे। तर आता ही वांगी छान परतून झालेली आहेत। मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही खाली बघू शकता। तर आता आपल्याला राहिलेला जो मसाला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे।
तर जो मसाला वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो मी इथे टाकलेला आहे. तर तो देखील आपण आता छान परतून घेऊयात. तर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे आहे. तर इथे मी तेलामध्ये व्यवस्थित आता हे परतून घेते. तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा याला परतू शकता जर खाली चिकटत असेल तर. त्यानंतर मी आता यामध्ये परतल्यानंतर मी इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं मी इथे गरम पाणी सुरुवातीला ॲड केलं आहे. पुन्हा एकदा याला मी एखादा मिनिटभर याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर इथे ॲड करायची आहे. तर थोडीशी मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि मी पुन्हा एकदा यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीचं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे तेवढा. त्यानंतर इथे मसाल्याची जी प्लेट होती तेही मी इथे टाकलेलं आहे पाणी. थोडाही मसाला आपल्याला इथे वाया जाऊन द्यायचा नाही आहे. त्यानंतर मी इथे आत्तापर्यंत 1 ग्लास पाणी इथे यूज केलेलं आहे. तर तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर आपण वांग्याचा मसाला बनवतो आहे, भरलं वांगं बनवतो आहे, तर ते थोडंसं थिकनेस त्याचा थोडासा दाटसरच असतो. तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. आपण याची 1 शिट्टी करून घेणार आहोत. तर इथे मी कुकरची 1 शिट्टी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे पहा आपला कुकर देखील आता थंड झालेला आहे. वाफ ही पूर्ण गेलेली आहे कुकरची. खोलून बघूयात कसं झालं आहे आपलं भरलं वांगं. तुम्ही बघू शकता मस्त असं तर्री आलेली आहे याला. छान वांगंही व्यवस्थित असं शिजलेलं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता वांगंही मस्त शिजलेलं आहे. आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती बघू शकता तुम्ही, त्याचा थिकनेस बघू शकता. तर अशा प्रकारे आणि ते आणखी थंड झाल्यानंतर तुम्हाला आणखी दाटसर ते होणार आहे. तर ही कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे. तर हे असं जे हॉटेलसारखं हॉटेलमध्ये मिळणार त्या चवीचं असं हे आपलं भरलं वांगं इथे तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे पहा काय अप्रतिम दिसत आहे. तर असं हे आपलं भरलं वांगं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की करून बघा. हे आपलं भरलं वांगं अगदी अप्रतिम चव लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा.